एप्रिलच्या सुरुवातीलाच गुप्तचर यंत्रणेकडून अलर्ट देण्यात आला होता. सूत्रांची माहिती, मार्चच्या अखेरीसच दहशतवादी सोनमर्गमध्ये दाखल झाले होते. पहलगामपूर्वी दहशतवाद्यांनी केली होती अरू व्हॅलीची रेकी, मात्र कडक सुरक्षेमुळे कट रद्द. सध्या अरू व्हॅलीकडे जाणारा मार्ग बंद. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाक दरम्यानची अटारी वाघा सीमा पूर्णतः बंद. आतापर्यंत 911 लोक पाकिस्तानात परतले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतावरती सायबर हल्ला. महाराष्ट्र सायबर सेलकडून इकोज ऑफ पहलगाम हा अहवाल तयार करण्यात आला असून 10 लाख सायबर हल्ले झाल्याची माहिती. भारताच्या कोणत्याही सैन्याला पाकिस्तानकडून त्वरित प्रत्युत्तर दिलं जाईल. पाक लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांचा इशारा. पहलगाम हल्ल्याचं जशास तसं उत्तर देणार, कुणाला सोडणार नाही, एकेकाला शोधून मारू. गृहमंत्री अमित शहांचा पाकिस्तानला इशारा. तर दहशतवाद विरोधामध्ये अनेक देश भारतासोबत. ठाकरेंच्या शिवसेनेनं मोदींविरोधाचा सूर बदललाय. पहलगाम हल्ल्यावरती संसदेचं अधिवेशन बोलवून काय साध्य होणार? सामनाच्या अग्रलेखातनं सवाल. इतकंच नाही तर विरोधकांनी मोदींना प्रश्न विचारू नये असाही सल्ला. भारतासोबत युद्ध रोखण्यासाठी पाकिस्तानची डोनाल्ड ट्रम्प यांना साथ. भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या ट्रम्प आणि पाकिस्तानमधील अमेरिकेच्या राजदूतांना सूचना. आता आरपार लढण्याची वेळ. पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरती गीतकार जावेद अख्तर यांची परखड भूमिका. आता वेळ आली आहे पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याची. कोण कलाकार यावर बोलत नाहीत, याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. शरद पोंक्षेंची दहशतवादी हल्ल्यावरती प्रतिक्रिया. 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान विरोधामध्ये आणखीन एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत. एअरस्पेस बंदीनंतर आता पाकिस्तानसाठीची पोस्ट सेवा लवकरच बंद होण्याची शक्यता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या सुबोध पाटलांची घरवापसी. दहशतवाद्यांनी मारलेली गोळी सुबोध पाटील यांच्या मानेला लागून गेली होती. पहलगाम बेसरन व्हॅलीमध्ये एनआयएकडनं कसून तपास. घटनास्थळावरती 3D मॅपिंग आणि गुन्ह्याच्या ठिकाणाचा मोबाईल डंप डेटा सुद्धा घेण्यात आला. मुंबईच्या विलेपार्ल्यातल्या जैन मंदिरावरती 5 मेपर्यंत कारवाई न करण्याचे हायकोर्टाचे आदेश. महापालिकेने हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब. पूजा खेडकर आज दिल्ली क्राईम ब्रांचसमोर हजर राहणार. अटकपूर्व जामिनावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने दिले होते चौकशीला बोलवण्याचे निर्देश. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया राहुल गांधींवरती ईडीचं आरोपपत्र. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावरती आज राऊस एव्हेन्यूज कोर्टामध्ये सुनावणी. मोदी सरकारच्या जातीय जनगणना निर्णयाबद्दल काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक. सरकारच्या निर्णयावरती आणि भविष्यातील रणनीतीवरती चर्चा होण्याची शक्यता. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं श्रेय घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न. रावसाहेब दानवेंचा काँग्रेसवर आरोप. सत्ता असताना काँग्रेसने का जनगणना केली नाही? रावसाहेब दानवेंचा सवाल. जलजीवन मिशनचं काम कुचकामी ठरलं. नरहरी झिरवाळांचा सरकारलाच घरचा आहे. याबाबत केंद्राला कळवल्याचीही झिरवाळांची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात एकत्र. भुजबळांची अजितदादांवरची नाराजी दूर झाल्याची चर्चा. नागपुरामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष. विदर्भातील 11 जिल्ह्यातील लोकांना फायदा होणार. वैद्यकीय उपचाराच्या मदतीसाठी विदर्भातील लोकांना आता मुंबईत जावं लागणार नाही. नागपूरच्या कामठीमध्ये भाजप कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये रामटेकमधील माजी जिल्हा परिषद सदस्यांचा भाजपत प्रवेश. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. दुधाराम सव्वालाखे काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ता. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मनसेच्या कार्यक्रमामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे बॅनर्स. ठाण्यातील ब्रह्मांडा परिसरात होतं कार्यक्रमाचं आयोजन. आदिती तटकरेंचं सरकारच्या 100 दिवसांच्या कामगिरीमध्ये खातं अव्वल. रायगडमध्ये जल्लोष करण्यात आला. आयआयटी मुंबईतल्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील सुविधांचं आधुनिकीकरण करण्यासाठी माजी विद्यार्थी संस्थेला देणगी देणार. 100 कोटींची देणगी.
LLB 3 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची सीईटीची परीक्षा आजपासून सुरू. परीक्षा 3 मे पर्यंत 5 सत्रात होणार. महाराष्ट्रामध्ये पुढच्या 4 दिवसात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. राजस्थानच्या पूर्व भागामध्ये वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावरती परिणाम होणार. अमरावती जिल्ह्यातल्या मोझरी गावामध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस. पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. भंडाऱ्यामध्ये सलग 5व्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. काही घरांवरचे पत्रे उडाले आणि पावसामुळे आंबा पिकाचंही मोठं नुकसान. भूमिगत गटारं साफ करताना अपंगत्व आलेल्यांना तसंच मृत्युमुखी पडलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना भरपाई मिळणार. राज्य शासनाचा निर्णय. 1993 पासून राज्यामध्ये 56 सफाई कामगारांचा मृत्यू. धाराशिवच्या भोगावती नदीतील गाळ काढण्याला सुरुवात. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शुभारंभ. धुळ्यात आंबेडकरी संघटनांचं रास्ता रोको आंदोलन. मध्यवर्ती बसस्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची आंदोलकांची मागणी. मुंब्रा बायपास रोडवरती डोंगर भागामध्ये संरक्षक जाळी आणि संरक्षक भिंत बांधण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये. यामुळे पावसाळ्यामध्ये मुंब्रा बायपास रोडवरील प्रवास सुरक्षित होईल. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणाच्या गेटवरती शेतकऱ्यांचं आंदोलन. कोणतीही पूर्वसूचना न देता पुणेगाव धरणाच्या डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडल्याच्या निषेधार्थ आंदोलन. कडक उन्हामुळे पाणवठे आटले. वाघांचा मानवी वस्तीमध्ये त्यामुळे धुमाकूळ. भंडाऱ्याच्या कुरमुडा गावाजवळ वाघांचं दर्शन. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. मात्र वन विभागाने जेरबंद करून वाघाला जंगलात सोडलं. बीडच्या परळीमध्ये कुऱ्हाडीने वार करून महिलेची हत्या. दारूसाठी पैशावरनं पुतण्यानेच केला चुलतीचा खून. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. दक्षिण सोलापूरच्या बोरामणीत विहीर ढासळल्यामुळे 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू. 8 तासांच्या शोधानंतर मृतदेह सापडले. रायगडच्या दिवेआगार महामार्गावरती अपघात. पुण्याला जाणारी पर्यटकांची कार पलटली. समोरून येणाऱ्या मोटरसायकल स्वाराने हुलकावणी दिली. पुण्याच्या दौंड तालुक्यातील दहिटणे गावातनं 11 महिन्याच्या बाळाला बिबट्या उचलून घेऊन गेल्याची घटना. तब्बल 31 तासानंतर उसाच्या शेतात वन विभागाला आढळला लहानग्याचा मृतदेह. अहिल्यानगरच्या कोपरगावमधील सचिन वॉच कंपनीवरनं 100 महागड्या घड्याळांसह 7 मोबाईल असा एकूण 10 लाखांचा माल चोरीला. या प्रकरणी 8 आरोपींना अटक. कल्याण तळोजा रोडवरती रस्त्याच्या बाजूला भराव नसल्यामुळे अपघात. 4 चाकी गाडी थेट नाल्यात कोसळली. 2 जण किरकोळ जखमी. भिवंडीतल्या सोनाई देवी यात्रेच्या शेवटच्या दिवशी खर्डी गावामध्ये अंधार. ट्रान्सफॉर्मर बिघडल्यामुळे भाविक आणि दुकानदारांचं मोठं नुकसान. महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका यात्रेला. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये पीरबाबा आणि दक्षिणमुखी मारुती रायाची एकत्रित यात्रा. हिंदू मुस्लिम ऐक्याची आणि एकत्र येण्याची 300 वर्षांची परंपरा. यात्रेनिमित्त संपूर्ण गावभर विद्युत रोषणाई. महाबळेश्वरमध्ये आजपासून महापर्यटन उत्सव. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन. महाराष्ट्राचा मिनी काश्मीर. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी. उन्हाळी सुट्टी, त्यात महाबळेश्वर पर्यटन महोत्सव आणि लागून आलेल्या सुट्ट्या, त्यामुळे महाबळेश्वरमध्ये खूप गर्दी. महाराष्ट्र दिनानिमित्त उत्तर भारतीय संघटनेचा स्तुत्य उपक्रम. गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिलाई मशीनचं वाटप. मराठी अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला महत्त्व. विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं निधन. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावरती रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. एप्रिल 2025 मध्ये विक्रमी 2.37 लाख कोटींचं जीएसटी संकलन. वार्षिक जीएसटी संकलनामध्ये 12.6% वाढ. आतापर्यंत सर्वाधिक जीएसटी उत्पन्न असल्याची माहिती सरकारने दिली. 26/11चा आरोपी तहव्वूर राणा लष्करच्या योजनांबाबत माहिती देऊ शकतो. याबरोबरच भविष्यातील हल्ल्याचीही माहिती देऊ शकतो. यासाठी एनआयएकडनं तहव्वूर राणाच्या कोठडीच्या वाढीसाठी न्यायालयाकडे मागणी. गुरमीत राम रहीम 21 दिवसांच्या रजेनंतर सुनारिया जेलमध्ये परतले. 9 एप्रिलला फर्लो मिळाला होता आणि त्या दरम्यान ते सिरसा डेऱ्यात होते.
आज सकाळी 7 वाजता उत्तराखंडच्या पवित्र केदारनाथ धामचं द्वार उघडलं. केदारनाथ धामच्या मंदिराला आकर्षक सजावट, भाविकांची अलोट गर्दी. केदारनाथ यात्रेला सुरुवात. आज सकाळी केदारनाथचं दार उघडण्यात आलं. यावेळी केदारनाथ मंदिरावरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. दिल्ली एनसीआरच्या काही भागामध्ये पावसाचा जोर वाढला. मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलं आणि द्वारकेमध्ये 4 जणांचा झाड कोसळून मृत्यू. मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्सला 100 धावांनी हरवलं. रोहित, रिकल्टन, सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्याच्या धुवाधार फलंदाजीच्या जोरावरती 218 धावांचं आव्हान दिलं होतं, पण राजस्थान रॉयल्सचा डाव 117 धावात गडगडला. गुजरात विरुद्ध तडाखेबंद शतक ठोकलेल्या 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला मुंबई इंडियन्स विरुद्ध मात्र चमक दाखवता आली नाही. दीपक चहरच्या चेंडूवरती त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला. मुंबई इंडियन्सचा राजस्थानवरचा हा सलग 6वा विजय. 11 सामन्यांमध्ये 7 विजय मिळवून मुंबई आता गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर. आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत. गुणतालिकेमध्ये गुजरात 4थ्या आणि हैदराबाद 9व्या स्थानावर. गुजरातचे 12 आणि हैदराबादचे 6 गुण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.